नमस्कार मित्रांनो. आम्ही चाललो आमच्या गावाला, सुनीता आणि मी. तर बघा, आम्ही गावाला गेल्यावर आमच्यासोबत काय होते आणि इथे आता आमचा आठव येते केव्हा येते, तर आमचा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. तुम्ही ॲड्रेस बरोबर टाकला होता ना? तर अजून ऑटो आला कोण नाही? नाही ऑटो आला नाही. कॅब काय बुक केलं? कॅब की ऑटो? कॅबच केली मी बुक. येईल आता 2-3 मिनिट दाखवते. गेलो असतो ना जे आम्ही सीटच्या ऑटोनं. इथून 20 रुपये सीट आहे, बस स्टॉपला गेलो असतो. काय गरज आहे ते कॅबनं काय म्हणते ते बुक करायची? मी येतो ना तुम्हाला सोडायला, मग कॅबमध्ये आपण 4 लोक होऊन जातो. नाही जी, तुम्ही राहिले येता. जातो आम्ही, आलो तसं जाऊ आम्ही. बस स्टॉपहून समजते आम्हाला बस डायरेक्ट. आता काही ऑटो का कॅब म्हणतात हे तर डायरेक्ट बस स्टॉपवरच नेऊन देईन ना, समजते आम्हाला. तुम्ही आणखीन तितक्या दुरून एकटे वापस या. डबल डबल पैसे कायले बस होता. जातो आम्ही. काय द्यावं शांताबाईनी, येऊ दे त्याले. नका तकलीफ होईन त्याले. कायले आता आम्ही जातो ना. किती मजा येते इथं शहरामध्ये. आमच्या गावात तर कायचे कॅब न कायचा ऑटो काहीच नाही राहत. 1-2 ऑटो आहे, बस झालं. मग काही नाही काही नाही. येते का तिने मग इथं राहिले? पण मी एकटा येईन का? मला सगळेजण पाहिजे. सोबती, मित्र, आई, बाबा, काका, काकू, सगळेजण राहू द्या का तुम्ही मग? ऐका सुनंदाताई, त्याचं उत्तर आहे का? नाही बा, एवढे जण तर नाही येऊ शकत. तू एकटा येशील तर होते. नाही, मी एकटा नाही राहू शकत. मला सगळेजण पाहिजे. आणि तुला सगळ्या जणात तुझ्या बाबाचं नाव घेतलं नाही रे? बाबाचं नाव राहिलं होतं का? बाबाही चालते मग. गोष्टी मिया झालं असं. गोष्टी मिया घरी चाल. त्या आत्याचे पाहिले दोन्ही पोरं किती अभ्यास करते. तू पाय, बिचारे सकाळीपासून जाते तर संध्याकाळी घरी येते. अभ्यास तर करायच लागेल ना शांताबाईनी त्याले. तुमच्यासारखी हे आहे का वावरवस येतं आमच्याजवळ? आम्हाला नोकरी, अभ्यास करणं, नोकऱ्या करणं आहे. अजून कॅब आली का बरं नाही? कॅन्सल झाली का तर माहीत नाही. आणखीन उबर बिबर काही पाहायला लागेल आता. हा ना लवकर, त्यांना वेळ होईन ना मग. गावात जायला अंधार नाही झाला पाहिजे. एकदा आम्ही गावात गेलो म्हणजे आम्हाला काहीच भेव नाही आहे. अंधार हो का रात्र हो, काही नाही आहे भीती. ऑटो चला. हो, कॅब कॅन्सल झाली ना. द्या बॅगा, मी ठेवून देतो. याच्यात 4 जण येणार नाही. या बसा, ठेवलं सामान. येतो मग आम्ही सुनंदा. तुम्ही 2-3 दिवस होते ते किती चांगलं वाटलं. तुम्ही चालले आता तर असं उदास वाटत आहे. येणं जाणं चालूच राहते ना. आता आम्ही चाललो, तुम्ही या मग. आता रक्षाबंधनले राहिलीचे ते दिवस. या मग सगळेजण. माझ्या घरी काही चुकलं विकलं असेल तर मला माफ कर जा. मला काही एवढं स्वयंपाकाचा आळस येतो, मी तुम्हालाच करायला लावला. तर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ कर जा. काही मी तुला ओळखत नाही का सुनंदा? लहानपणापासून तर मी पाहिलं. तर काय तू राग करून काय करू? तुम्हा पोरीबाई सारखीच आहे. येतो मग सुनंदाताई. साड्याला चांगला पिकोफॉल कर जा, ब्लाऊज शिव जा. आणि मग आपण मी रक्षाबंधनला येईन तर तेव्हा घाल जा. हो, तोपर्यंत आम्ही तयार करून ठेवतो. या तुम्ही रक्षाबंधनले. दिने, तुला तर टी शर्ट पॅन्ट घालायला पाहिजे होतं रे. नाही आत्या, खराब होईल ना म्हणून नाही घातलं. या लवकर या. येतो मग आम्ही. काळजी घ्या आणि पोरायची बी काळजी घ्या. इथे पुढे बसणार. नाही, मागं बस इकडे. जा मग, पोहोचल्यावर फोन कर जा. हो हो आत्या, बाय. का मी ऑफिसमधून अर्धा दिवस तर तसाच आहे. करीन थोडंसं ओव्हर टाईम, 1-2 घंटे काम. नका जाऊ ना, आज दिवसभर त्या पण गेल्या असं उदास वाटत आहे. कर ना तू, आराम कर. येतो मी. स्वयंपाक तर करायचा नाही आहे. ठीक आहे मग, जाता तर जा मग. 2 दिवस किती चांगलं वाटलं, आता किती उदास वाटून राहिलं. कसेही राहू, माझ्या वहिनी खूप चांगल्या आहे. पण शांता वहिनी तर किती समजदार आहे. सुनीता वहिनी पण चांगली आहे. मीच थोडीशी ओव्हर करते, नाही तर त्या इतकं मला समजावून तरी घेते. किती वेळ झाला शांताताई, अजून बच्चा पत्ता नाही. अजून एक आडणारी बी नाही. मला वाटतं इथंच दिवस बुडते. मी येऊ का अंदर त्या ऑफिसमधून विचारून किती वाजताची बस आहे म्हणून? जास्तीची शांतपणा नको करू. तू जाशील तिकडे ना, मी तुला बस आणि तुला कुठं पाहिजे. थांब, येईनच बस. अशीच विचारलं ना तर 1-1.5 तास आहे म्हणे ना. आता अर्धा तास राहिला. मला फ्रुटी घेऊन देते का? दिन्या, तू आला तेव्हाचं किती खाऊन राहिला रे. चिप्स खाल्ले, कुरकुरी खाल्ली, आता फ्रुटी पाहिजे का आणखी? घरी जाऊन खाजो आता. थांब, बसमध्ये फालतूची उलटी गिलटी झाली तर. तिथं मोठा समजदारपणा दाखवत होता. पाहिले ते आत्याचे पोरं कसे समजदार आहे. आणि तू पाय ढब्बू.
विचारे ते आता काही येई नाही. त्याची काय तुलना करून राहिली का माझ्यासोबत? मी खेड्यातलं पोरग, त्याच्या ट्युशन त्याचे क्लास खूप आहे. मी काय आहे शाळेत जातो घरी येतो, घरचे कामही करतो थोडे मोठे. काय हो सुनीता, घरची कामं करते म्हणते थोडी मोठे. पोटात खूप गुडगुडून राहिलं. चालला जाऊ का इथंच? आई आई काय झालं आता? मला वाटतंय का मला 2 नंबर सारखं वाटून राहिलं. इथं कुठं आहे चाल बरं. 2 नंबर म्हणजे तुला काय माहित का 2 नंबर कायले म्हणते तो? ना पोटात बी कुटकुटून राहिलं. बस याच्या अगोदर चाल पटकन. तुला इथंच ठेवतो मी. खाऊ नको म्हणलं तेव्हाच, हे खाऊन राहिला ते खाऊन राहिला. तिथेही चांगला जेवला. आता पाय कुठं नेऊ तुले? जाय भरो पॅन्ट. हळू बोललो लोक ऐकन. ऐकू दे लोकाईले. समजलं पाहिजे तू कसा आहे. जाऊ द्या शांताबाई, मी नेतो त्याले. चल चल रे दिन्या. बस गीस आली तर येऊ द्या, वेळ आहे, पटकन येतो आम्ही. चल दिन्या पटकन. चला काकू. म्हणूनच याली मी आणत नाही होती. असं आणलं का याची कामं हे चालूच राहते. असं न तसं बस नाही आली पाहिजे बाप्पा 10 मिनिटं. तस रात्र व्हायची होय. यायले फोन करून घेऊ काय वेळ होईल म्हणून आम्हाला. त्यात वाट पाहत बसत. अरे बापा फोनमध्ये बी कव्हरेज नाही आहे वाटते इथं. काय फोन लागत? फोन बी नाही लागणार. चल बसमध्ये बसल्यावर पाहा लागत जमते का तर. एकटाच कसा रे? एकटाच आला का? बाबा मी एकटा येईन का? मी एकटा कसा येईन? आई कुठं आहे? नाही आई आहे सुद्धा काकूच्या घरी आहे. तू कोणी बाया होत्या का? लागली का गोष्टी करायला? रात्र झाली, घरी आले, घरी याव पटकन, तर तिथं गोष्टी करायला बसली का आणखीन? ह्या वाक्यात किती बोलता बाबा. आई गोष्टी करायला नाही बसली. आत्यानं दिल्ली आणि शिदोरी श्रीखंड पुऱ्या तर ते म्हणे काकूच्या घरी ठेवून देते बाकीचं आणि मग काही आपल्या घरी आणते म्हणून थांबली. मी येऊन गेलो पटकन. तरी बी काढन, तरी तिले रस्त्याने याले पायदळीन ना किती वेळ लागन तिले. गोष्टी करत नाही करत गोष्टी. येते 10 मिनिटात. तुम्ही केलं का जेवण? तुम्ही येतो म्हणे तर स्वयंपाक कायले केला मी? तर जेवजा मस्त. श्रीखंड आई पुऱ्या करण गरम. आलूची भाजी आहे, वरण भात भजे. कायले डब्बा आणायला पाहिजे होता? आपल्या घरी तर होतं. तिथंच राहू दे तिथं. आत्यानंच नेली म्हणलं जबरदस्तीनं. कोणा केला होता स्वयंपाक? आत्यानं केला का आईनं केलता का काकूनं केलता? कोण करण? तुम्हाला कोण करण असं वाटते? तुमची बहीण का काकू का आई? तिचे प्रश्न नको विचारू. मी तुला विचारून राहिलो का तू मला विचारतं? मग तर समजलं ना तुम्हाला. आईच करण म्हणून नाही तर काकू करण. काकूनं मस्त साड्या घेतल्या आईले काकूले. मला मस्त ड्रेस घेतला आणि शाळेचे बी सामान खूप सारे दिले. तुम्ही काय खर्च करायला गेलते का तिथं? नाही मामाजीने आत्यानं खूप जबरदस्तीनं दिला घेऊन. लय बस नव्हती भेटली का लवकर? खूप उशीर झाला ना. सुनंदाचा फोन आलता निघले म्हणून तुम्ही तर खूप वेळ लागला, 5-6 तास. असंच नव्हती बाबा. मग बस उशिरा आली म्हणून आम्हाला उशीर लागला. जा हातपाय तोंडू. हो चाललो मी. आई येतेच आता. काकू आणि काकांना मी सांगते आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. मी दिन्या बोलून राहिलो. माझं तरी ऐकत जा. थँक्यू.